अनमोल सिंग जग्गी हे नाव सध्या चर्चेत आहे। खास करून शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांच्या जगात या नावाची चर्चा आहे, पण नकारात्मक। कारण सेबीनं या अनमोल सिंग जग्गी यांच्यावर कारवाई केली आहे। त्यांच्यासह पुनीत सिंग जग्गी यांच्यावरही सेबीनं कारवाई केली आहे। त्यानुसार या दोघांना शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। या निमित्तानं अनमोल सिंग जग्गी यांचं आलिशान जगणं जगासमोर आलंय। अनमोल सिंग यांची कोट्यवधींची प्रॉपर्टी, दिमागदार राहणीमान आणि शौकीन अंदाज ऐकले तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल। हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय बाजार नियामक संस्था। गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी 1992 मध्ये भारत सरकारनं ही संस्था स्थापन केली। शेअर बाजारातल्या कंपन्या आणि गुंतवणूकदार यांच्यातली मध्यस्थ म्हणून ही संस्था काम करते। याच सेबीच्या जेन्सोल इंजिनिअरिंगचे प्रमोटर असलेल्या अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावर सेबीनं कारवाई केली आहे। सेबीने या दोघांनाही कंपनीत संचालक व्हायला आणि शेअर बाजारात व्यवहार करायला बंदी घातली आहे। त्यांनी कंपनीच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। सेबीने कंपनीच्या शेअर्स स्प्लिट करण्याच्या योजनेलाही स्थगिती दिली आहे। तर दुसरीकडे या अनमोल सिंग जग्गी यांचं आलिशान जगणं समोर आलंय। सेबीने या संदर्भात मोठा खुलासा केलाय। सेबीच्या अंतरिम आदेशात म्हटलंय की अनमोल सिंग जग्गीनं कंपनीच्या कर्जाच्या पैशातून गुरुग्राम मध्ये एक महागडा फ्लॅट खरेदी केला होता। हा फ्लॅट द कॅमेलियस नावाच्या पॉश ठिकाणी आहे। सेबीच्या आदेशानुसार अनमोल सिंग जग्गी यांनी एका कार डीलर मार्फत पैसे वळवले। मग त्या पैशातून त्यांनी आपल्याच एका कंपनीशी संबंधित व्यक्तीला पैसे दिले। त्यानंतर त्या व्यक्तीनं या पैशांचा वापर फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला। केवळ अपार्टमेंटच नाही तर अशी अनेक माहिती समोर आली आहे, ज्यावरून जग्गी किती लक्झरी आयुष्य जगत होते हे दिसून येत आहे। सेबीने दिलेल्या वृत्तानुसार जेन्सोलनं इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी इरेडाकडून 71.41 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। इरेडा ही सरकारी NBFC कंपनी आहे। रिन्युएबल एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा या प्रकल्पांसाठी ही कंपनी कर्ज पुरवठा करते। या कर्जानंतर जेन्सोल कंपनीनं आपल्या खात्यातून 26 कोटी रुपये जोडले। अशा प्रकारे एकूण 97 कोटी रुपये जमा झाले। त्यानंतर काही दिवसांनी हे पैसे गो ऑटो नावाच्या कार डीलरकडे ट्रान्सफर करण्यात आले। हा कार डीलर कंपनीशी संबंधित होता। त्याच दिवशी गो ऑटोनं कॅब्रिज व्हेंचर्स नावाच्या कंपनीला 50 कोटी रुपये हस्तांतरित केले। ही कंपनी जेन्सोलचे प्रवर्तक म्हणजे प्रमोटर चालवतात। त्यानंतर कॅब्रिज व्हेंचर्सनं DLFला सुमारे 42.94 कोटी रुपये दिले। द कॅमेलियस प्रकल्पातील फ्लॅट खरेदीसाठी हे पैसे देण्यात आल्याचं सेबीनं म्हटलंय। म्हणजेच कंपनीनं कर्जाच्या पैशातून स्वतःच्या प्रवर्तकासाठी महागडं अपार्टमेंट विकत घेतलं। जग्गी यांनी लक्झरी लाईफवरही बराच पैसा खर्च केल्याचं सेबीच्या कागदपत्रातून समोर आलंय। सेबीने दिलेल्या माहितीनुसार जग्गी यांच्याकडे 1.86 कोटी रुपये किमतीचे दिरहम होते। त्याच वेळी त्यांनी 26 लाख रुपये किमतीचे गोल्फ गिअर म्हणजे गोल्फ खेळण्यासाठी लागणारी सर्व उपकरणं, ज्याला गोल्फ किट असं म्हटलं जातं, ते खरेदी केलं आणि स्पा मध्ये लाखो रुपये खर्च केले। सेबीच्या कागदपत्रांनुसार अनमोल सिंग जग्गी यांनी ब्लू स्मार्ट कंपनीचा सुमारे 25.76 कोटी रुपयांचा निधी वैयक्तिक आणि कौटुंबिक वापरासाठी वळवलेला आहे। यात क्रेडिट कार्ड, स्पा सेशन, घड्याळं, गोल्फ सेट आणि इतर गोष्टींवर अवाजवी खर्चाचा समावेश आहे। इतकंच नाही तर पर्सनल ट्रॅव्हलसाठी त्यांनी मेक माय ट्रिपवर 3 लाख रुपये खर्च केलेत। जेन्सोल इंजिनिअरिंग ही ब्लू स्मार्टची मूळ कंपनी आहे। ब्लू स्मार्ट कॅब अनेक शहरांमध्ये विमानतळाहून पिकअप आणि ड्रॉप ऑफर करते। धक्कादायक बाब म्हणजे अनमोल सिंग जग्गी यांनी खरेदी केलेल्या अपार्टमेंटची किंमत तब्बल 43 कोटी रुपये इतकी आहे। आता सेबी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे। त्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करण्यात येणार आहे। हा ऑडिटर कंपनी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या खात्यांची तपासणी करेल। सेबीचे पूर्णवेळ सदस्य अश्विनी भाटिया यांनी आपल्या आदेशात असं म्हटलंय की अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांनी कंपनीच्या पैशांचा गैरवापर केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या पैशांचा थेट फायदा झाल्याचंही त्यांनी सांगितलं। सेबीच्या या कारवाईनंतर बुधवारी जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे। बुधवारी या शेअरनं 5% नीचांकी स्तर गाठला। या घसरणीनंतर या शेअरची किंमत 123.65 रुपयांवर आली आहे। तर एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी हा शेअर 130.15 रुपयांवर बंद झाला। येत्या काळात त्याचा शेअर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।